व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भगवान श्री राम मूर्तीच्या अयोध्या नगरीतील प्राण प्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर सदलगा येथील अभिषेक चव्हाण या उत्साही युवकाचे अयोध्येकडे सायकलवरून प्रयाण। कर्नाटकातील सदलगा ते उत्तर प्रदेशातील अयोध्या हा 1768 किलोमीटरचा सायकल प्रवास। आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर सदलगा येथील साहसी व उत्साही तरुण युवक अभिषेक संजय चव्हाण याचे प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे सायकलवरून प्रस्थान झाले आहे। 21 वर्षीय तरुण युवक अभिषेक चव्हाण हा साहसी व उत्साही असून आपण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी कोणता तरी आदर्श ठेवावा या उदात्त हेतूने BCom ची पदवी संपादन केलेल्या व सध्या DY पाटील कॉलेज कोल्हापूर येथे MBBA चं शिक्षण घेत असलेल्या या तरुणांनी हा सायकल प्रवास आपल्या धाडसी निर्णयाने घेतला आहे। हा सायकलीचा प्रवास मजल दर मजल करत दररोज किमान 100 किलोमीटर पूर्ण करण्याचा मानस आहे। त्याचा अयोध्या प्रवास मार्ग सदलगा, मिरज, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, महागाव, वर्धा, नागपूर, जंबलपूर, रेवा, प्रयागराज, सुलतानपूर, अयोध्या असा 1768 किलोमीटरचा प्रवास असून हा दीर्घ प्रवास फक्त 16 दिवसात पूर्ण करून अयोध्येत पोहोचण्याचा त्याचा नवा प्रयत्न असणार आहे। सदलगा येथून तो एकटा सायकल विराला निघाला आहे। वाटेत विश्रांतीसाठी मंदिर, धर्मशाळा, पेट्रोल पंप, सेवाभावी संस्था, बस स्थानक आदी ठिकाणी मुक्काम करणार असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सदलगा शहरातील श्री संजीव पाटील, श्री अतिक्रांत पाटील यांच्यासह त्याचे अनेक तरुण युवक कार्यकर्ते सदलगा शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित होते। आपला प्रवास सुकर हो अशा शुभेच्छा उपस्थित जनसमुदायाने त्याला देऊन त्याला मार्गस्थ करण्यात आले। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।